मेकअप करण्यासाठी भरपूर सारे प्रॉडक्ट्स लागतात आणि माझ्याकडे इतके प्रॉडक्ट्स नाही आहेत. फक्त 2 प्रॉडक्ट्समध्ये मेकअप होतो का? असे कोणते 2 प्रॉडक्ट्स आहेत ज्यामध्ये मेकअप होऊ शकतो पूर्ण फेसचा? सांग बरं. आय नो तुम्हाला सुद्धा भरपूर असे प्रश्न पडले असतील की फक्त 2 प्रोडक्ट्स वापरून मेकअप कसा करायचा. मी सांगते कसा करायचा. आता मेकअप 2 प्रोडक्ट्समध्ये करायचा असेल तर त्याचा रिझल्ट हे असणार आहे की मेकअप हा नॅचरल असणार आहे, हेवी मेकअप नसणार आहे, लाईट वेट जे तुम्ही रोज वेअर करू शकता असा हा मेकअप आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की 2 प्रोडक्ट्स वापरून मेकअप कसा करायचा आहे आणि प्रेझेंटेबल लुक कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ते 2 प्रोडक्ट वापरण्याच्या आधी चेहरा आपण हायड्रेट करून घेतलेला आहे, म्हणजे स्वच्छ फेस वॉश केला आणि त्यानंतर मी मॉइश्चरायझर सुद्धा लावलेली आहे. आता हे सगळे स्किन केअर मधले प्रोडक्ट्स झाले जे आपण रोज ऍक्च्युअली लावतो. तर एक मॉइश्चरायझर लावायचा आहे आणि जर बाहेर जाणार असाल, घरातून बाहेर निघणार असाल तर सनस्क्रीन सुद्धा लावायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो मी यूज करणार आहे तो आहे एक कॉम्पॅक्ट पावडर आणि हा आहे मेबेलिनचा फिट मी कॉम्पॅक्ट पावडर आणि हा शेड आहे वॉर्म न्यूड. आणि प्लस मेबेलिनचे प्रॉडक्ट्स हे खूप अफोर्डेबल सुद्धा असतात, जास्त महाग नसतात, पण प्रॉडक्ट्स खूप जास्त चांगले आहेत. आणि स्पेशली हा जो कॉम्पॅक्ट पावडर आहे तो मी खूप वर्षानुवर्ष वापरलेली आहे, खूप चांगला आहे, त्यामुळे मी हा वापरते. आता मी कॉम्पॅक्ट पावडर का सिलेक्ट केलाय, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बीबी क्रीम और सीसी क्रीम असं काहीतरी सिलेक्ट केला तेही करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. पण जेव्हा आपण क्रीम मध्ये प्रॉडक्ट्स वापरतो जसे की बीबी क्रीम आहे, सीसी क्रीम आहे, तर क्रीम लावल्यानंतर बऱ्याच जणांना चिकट फील होतं, ऑइली फील होतं आणि स्पेसिफिकली जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर हे वापरायलाच लागतं. त्यामुळे तिथे एक ॲडिशन प्रॉडक्ट तुम्हाला घालावं लागेल. पण जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरत असाल तर हा फेसला तुमच्या पूर्णपणे मॅट करून टाकणार आहे. तर आता सगळ्यात आधी आपण मॉइश्चरायझर लावला होता, त्यामुळे आपली स्किन जी आहे ती ऑलरेडी हायड्रेटेड आहे आणि थोडीशी चिपचिप असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा ह्याच्याने कव्हर होऊन जाणार आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे. आणि कॉम्पॅक्ट पावडर लावल्यामुळे कव्हरेज मिळतं, म्हणजे थोडासा एक मेकअपचा बेस सुद्धा तुम्हाला मिळून जातो. जर लूज पावडर तुम्ही घ्यायला गेला तर त्याच्यामध्ये कव्हरेज काहीही नसतं, ते काही तुम्हाला फेसवरती बेस सारखा लुक देणार नाहीये, फक्त मेकअप तो सेट करतो. त्यामुळे आपण कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे कारण तो सेट सुद्धा करेल आणि त्याचबरोबर तुम्हाला कव्हरेज सुद्धा देऊन जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला इथं दिसत असेल, ऍक्च्युली स्क्रीनवरती खूप क्लिअरली विजिबल आहे. मी फक्त माझ्या हाफ फेसवरती कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेली आहे आणि इकडे काहीच नाहीये. दोन्हीमध्ये जास्त फरक नाहीये, नॅचरलच दिसत आहे. पण ह्या साईडला जे पण माझं डिस्कलरेशन होतं, जसं की डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स असतात, डोळ्यांच्या वरती असतो, नाकाच्या बाजूला आहे, तर ते सगळं कॉम्पॅक्ट पावडर कव्हर केलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. कन्सिलर सुद्धा आपण वापरलेला नाहीये, पण कॉम्पॅक्ट पावडरनं तेवढं कव्हर झालेलं आहे. आणि नॅचरल सुद्धा दिसत आहे कारण आपण जास्त बेस, हेवी फाउंडेशन वगैरे काहीच वापरलेलं नाहीये, फक्त आपण कॉम्पॅक्ट पावडर वापरलेला आहे. तर फक्त ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडची जी स्किन आहे ती बेटर दिसत आहे कम्पेअर्ड टू दिस वन, पण त्याचबरोबर ही नॅचरल सुद्धा दिसत आहे. यू कॅन क्लिअरली सी द डिफरन्स. ठीक आहे. आता आपण सेम ह्या साईडला सुद्धा करून घेणार आहे. आता मला ट्रायंगल पफ यूज करायला जास्त आवडतं, तर कॉम्पॅक्ट पावडरमध्ये त्याचा स्पंज येतो, पण आय एम व्हेरी कम्फर्टेबल युझिंग अ ट्रायंगल पफ, कारण त्याच्याने ना डोळ्यांच्या खाली लावायला खूप इझी जातं आणि व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे मी ट्रायंगल पफ यूज करते. तर आता आपण ह्या साईडला सुद्धा कव्हर करून घेणार आहोत.
आता जेव्हा पण तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करता, मेक शुअर की तुम्ही तुमच्या कानाला आणि मानेला अजिबात विसरायचं नाही, तिथं सुद्धा लावायचं. नाहीतर फेस आपला छान दिसतो आणि मानेचा कलर जो आहे तो थोडासा डार्क दिसतो. त्यामुळे तसं करायचं नाहीये, कानाला सुद्धा लावायचं आणि मानेला सुद्धा लावायचं. आणि जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या प्रोडक्टचा लिंक असणार आहे. आणि जर तुम्हाला ट्रायंगल पफ हवा असेल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालते. यू कॅन डेफिनेटली चेक इट आउट. आता सेकंड प्रॉडक्ट जो मी यूज करणार आहे तो करंटली माझा फेवरेट प्रॉडक्ट आहे. मी लिटरली आय यूज इट एव्हरी टाइम गोईंग आउट ऑफ द हाऊस. मला हा खूप आवडतो आणि प्लस हा मल्टीपर्पज प्रॉडक्ट सुद्धा आहे. अँड द प्रोडक्ट इज हा माय ग्लॅमचा लिप अँड चीक टिंट आहे हा. तर हा शेड आहे 01 बेरी ब्लिस हा शेड आहे आणि खूप मस्त आहे. पिगमेंट पण ह्याचा खूप चांगला आहे, खूप क्रीमी आहे, लावायला अजिबात अवघड नाहीये, खूप इझिली ब्लेंड होऊन जातो आणि ह्याचा लुक पण खूप छान येतो. आणि हा मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे. तुम्ही लिपसाठी यूज करू शकता, चिकसाठी यूज करू शकता आणि इव्हन थोडंसं जर तुम्हाला आय शॅडो सारखं यूज करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. इट लुक्स व्हेरी गुड. तर लेट मी जस्ट शो यू द शेड. असा हा शेड आहे, बेरी कलरमध्ये आहे. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, थोडंसं घेत आहे अँड आय एम गोइंग टू यूज इट ऑन माय चीक्स. ब्लश सारखा मी यूज करणार आहे सगळ्यात आधी याला. आणि ह्याला लावण्यासाठी ब्रशची वगैरे काहीच गरज नाहीये. तुम्ही खूप इझिली तुमच्या फिंगर टिप्सने ह्याला ब्लेंड करू शकता. आता बघू शकता ह्या साईडला थोडंसं फ्लश ऑफ कलर आलेला आहे आणि इकडे पूर्णपणे प्लेन आहे. म्हणजे ब्लश लावलाय असं वाटत नाहीये, पण तुमची स्किन जी आहे ती नॅचरली थोडीशी पिंक असं वाटत आहे. तर यू कॅन सी द डिफरन्स. ओके. आता जर तुम्हाला हे आय शॅडो म्हणून यूज करायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता. थोडंसं डोळ्यांवरती जरी लावला तर हे आय शॅडोचं सुद्धा काम करून जाईल. फक्त थोडंसं क्रीमी आहे. आणि आता मी काय करणार, मी आय शॅडोसाठी यूज नाही करत आहे, तर मी ह्याला लिप्सवरती यूज करणार आहे. हा आपला फायनल लुक आहे. फक्त 2 प्रोडक्ट्स वापरलेले आहेत, काहीच जास्त केलेलं नाहीये. फक्त लिप अँड चीक टिंट वापरला माय ग्लॅमचा आणि एक कॉम्पॅक्ट वापरलाय मेबेलिनचा आणि हा खूप सुंदर असा लुक क्रिएट झालेला आहे. ट्रस्ट मी खूप मिनिमम लुक आहे, पण त्याचबरोबर हा खूप प्रेझेंटेबल आहे. आणि मला जेव्हा पण बाहेर जायचं असतं ना आणि लाईट मेकअप हवाय, मला जास्त काहीही लावायची इच्छा नाहीये, तेव्हा मी अशीच तयार होते. अँड ट्रस्ट मी दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खूप प्रेझेंटेबल दिसतं. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. सो दॅट माझ्या व्हिडिओजमध्ये, पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला नक्की थँक्यू म्हणेन. तर परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.